देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारी महत्त्वाची बातमी येणाऱ्या 19 डिसेंबरला देशात महत्त्वाची राजकीय बातमी येणार आहे आणि मोठा बदल होणार आहे. नरेंद्र मोदी यांना सर्वात मोठा धक्का. देशाचा पंतप्रधान बदलणार. पंतप्रधानपदी महाराष्ट्रातील मराठी माणूस बसणार. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची मनापासून एक इच्छा आहे, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस असावा. गेल्या वेळी अनेक काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, परंतु तसं झालं नाही. आता देशात भाजपा सरकार आहे. देशात भाजपा सरकारमधील आता पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आहेत, परंतु पुढील काही दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक विधान केलेलं आहे आणि मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसणार असं त्यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत आणि तेव्हापासून एकच जोरदार चर्चा रंगलेली आहे की पंतप्रधान कोण होणार. नव्या चर्चेला तोंड फुटलं असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वालाच आव्हान निर्माण झालेलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सर्व भाजपा आपल्या हातात घेतले असताना नरेंद्र मोदी हे पाय उतारवून कोणता मराठी माणूस पंतप्रधानपदी बसणार याची चर्चा रंगलेली असताना त्यामध्ये महत्त्वाची 2 नावे पुढे आलेली आहेत. त्यामध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येत आहे, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातील जनता नाराज असताना त्यांचं नाव मागे पडत आहे. मात्र नितीन गडकरी हे सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. 2024 नंतरच्या राजकारणात भाजपामध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. मोदी शहा युगानंतरचा भाजपा कसा असेल यावर दिल्लीत कुजबूज सुरू आहे. अशावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही विधान केलं आहे त्यामुळे भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्षालाही हवा देणारं ठरत आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांनी सांगितलं की तो जो काय पंतप्रधान होणार आहे तो जास्तीत जास्त भाजपाचा होणार आहे किंवा इतर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे भाजपाशिवाय इतर जी नावं सुद्धा चर्चेत आहेत त्यामध्ये शरद पवार यांचं सुद्धा नाव चर्चेत येत आहे. कारण शरद पवार हे पंतप्रधानपदी त्यांची मनापासून इच्छा आहे, परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत. परंतु भाजपाची सत्ता असल्याने भाजपाचा जास्तीत जास्त जो काही उमेदवार आणि भाजपाचाच पंतप्रधान होऊ शकतो हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आता मोदींच्या नंतर दिल्लीत सत्ता कोणाच्या हाती जाणार, गडकरी की फडणवीस, संपूर्ण देशाचं लक्ष आता लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणता नेता मराठी माणूस पंतप्रधानपदी बसू शकतो? तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.